जजिया कर सर्वप्रथम मोहम्मद बिन कासिम याने सन 712-713 मध्ये सिंध प्रांतात 2 स्वाऱ्या केल्या व राजा ताहीरचा पराभव करून सिंध प्रांत व आजूबाजूचा परिसर जिंकला. त्या ठिकाणी त्याने तुमचे आम्ही संरक्षण करतो या कारणास्तव जिजिया कर गैर मुसलमान यांच्यावरती बसवला. या करातून ब्राह्मणांना वगळण्यात आलेले होते. या करातून लहान मुले, म्हातारे, विकलांग महिला यांनाही सूट देण्यात आली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या फिरोजशाह तुघलक याने ब्राह्मणावर सुद्धा कर लागू केला होता. त्यानंतर अकबर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जजिया कराचा अमानवी असा कर आहे म्हणून त्याने हा कर रद्द केला. जिजिया कराच्या ज्या अटी गैर मुस्लिम यांच्यावर लादण्यात आल्या होत्या त्या अमानवीय स्वरूपाच्या होत्या. त्यातील काही अटी अशा की गैर मुसलमानांना त्यांची प्रार्थनास्थळे बनवण्यास पूर्णपणे बंदी, कोणत्याही मुस्लिमाला गैर मुसलमानाचे घरात 3 दिवस राहण्याची परवानगी, या कालावधीत त्याचे कडून कोणतेही गैरकृत्य घडल्यास त्यास माफी करावी, गैर मुसलमानांनी त्यांची प्रार्थनास्थळे बांधण्यास बंदी, गैर मुसलमानांनी त्यांच्या नातेवाईकांची प्रेते मुस्लिम कब्रस्थानाजवळ आणण्यास मनाई, अशा प्रकारच्या कितीतरी जाचक-अटी या जिजिया करामध्ये समाविष्ट होत्या. हाच जिजिया कर औरंगजेबाने 2 एप्रिल 1679 पुन्हा लागू केला. हा जिजिया कर लागू करून औरंगजेबाने गरीब हिंदूंना धर्मांतर करण्यास भाग पाडले. अशा या क्रूर कर्मा औरंगजेबाने हिंदूंचे हालहाल केले. पुढे मोहम्मद रंगीला यांनी सन 1720 मध्ये हा कर पूर्णपणे रद्द केला. औरंगजेबाचा कोणताच आदर्श मानवाला घेता येणार नाही. या उलट छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये रयतेचे सर्वश्रेष्ठ राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.